ॲव्हरेज माणसं जशी अंधश्रद्धा असतात तेवढा पराकोटीचा मी अंधश्रद्धा लहानपणापासून होतो. म्हणजे कोणत्याच प्रकारची अशी अंधश्रद्धा नाही की ज्याची मला प्रचंड भीती वाटायची. त्यांना पकडलं की मोठमोठी माणसं जाळ्यामध्ये यायची, मोठमोठे राजकारणी त्यांच्या पदवी लोटांगण घालायला यायचे आणि त्यामुळं मी काही बाबा अगदी शून्यापासून वाढताना पण पाहिलेले आहेत आणि त्यांचे अनेक उपद्व्याप लहानपणापासून पाहिलेले आहेत. तर त्यांनी आठवण करून दिली मला जयदेव डोळेने की नीलम गोरे आपल्या सोबत होती जेव्हा आपण त्या बाबाला एक्सपोज करायला गेलो होतो. तू त्याची कव्हर स्टोरी लिहिली होती, त्यात नीलमचं नाव पण होतं आणि आता तीच नीलम अशोक खरातच्या सोबत कशी काय सापडते. शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे 2दा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांचे 4 बाबा मी एक्सपोज केले, एकदाही हस्तक्षेप केला आणि म्हणून मी मंत्रालयामध्ये सारख्या चक्रा मारतो आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मागे मी सारखं फिरतो आहे. 3 वर्ष त्यांनी मला शेंडी लावली. आज करतो, उद्या करतो, आपण करू, अमुक करू, तमुक करू, केलं नाही. त्यांच्या जवळच्या माणसांनी मला समजावून सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे काम करू इच्छित नाही, या कायद्याची अंमलबजावणी करू इच्छित नाही. तेव्हा मी मंत्रालयात जाणं सोडलं. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.